पराठेसाठी घेतला होता आणि अर्धा आता भाजी करूया। कढई गरम झालेली आहे, तेल घालून घेतलेलं आहे, मोहरी घालून घेऊया। मोहरी तडकलेली आहे, जिरा घालून घेते, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा चांगला असा परतून घेऊया। चटपटीत अशी भाजी करणार आहे, तर आता त्यात घालूया अद्रक लसणाचं वाटण, ते सुद्धा घालून घेतलंय, छान असं परतून घेऊया। अद्रक लसूण कांदा चांगला शिजून घेतलेला आहे। आता घालूया भोपळ्याची भाजी, त्याला मी बारीक असं चिरून घेतलेला आहे, बारीक असं चिरून घेतलेला आहे म्हणजे लवकर शिजला जातो। त्या चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे तो मिठानं सुद्धा लवकर शिजला जातो भोपळा। 2 मिनिटं झाकून घेऊया, तर 2 मिनिटं झालेले आहेत, उघडून पाहूया। भाजी शिजायला आली आहे। आता घालूया टॅमॅटो, बारीक चिरलेला 1 मोठा टॅमॅटो, तुम्ही छोटे असेल तर 2 घेऊ शकता, माझ्याजवळ 1 मोठा होता म्हणून घेतला। तर तुम्ही कशी करता ही भाजी भोपळ्याची, याला 2 मिनिटं अजून झाकून ठेवूया। तर झालेले आहे 2 मिनिटं, पाहूया। तर तेल सुटलेलं आहे, आता मसाले घालून घेऊया। लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद, धनिया पावडर थंड राहते तर एक अर्धा चमचा एक्स्ट्रा घातलं तरी चालतो। मी आता ह्याला मसाला सगळा मिक्स करून घेते, परतून घेते छान। तर भाजी बघा किती छान होते, कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही कशा प्रकारे करता। भोपळा अजून थोडा कच्चा आहे, तर त्यासाठी थोडासा पाणी घालून घेते, गॅस मोठा करून शिजून घेते। तर आपली भाजी तयार झालेली आहे। मी तर तेल किती छान सुटलेलं आहे भाजीला। आता घालूया घरचा जो मसाला, जो मी घरात केलेला मसाला थोडा घालून घेतले आणि याला अजून सगळं मिक्स करून घेते, म्हणजे भाजीला अजून चव छान येते। छान अशी कोथिंबीर, भाजीला किती छान कलर आलेला आहे, तेल सुद्धा सुटलेला आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते, आपली भाजी तयार आहे।